शहर परिसरात अवैध धंदे तसंच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यास अपयश आलेल्या पोलीस प्रशासनानं नागरिकांवर आपली मर्दुमकी दाखवण्याचा उद्योग चालवला आहे। पोलीस प्रशासनाची खोमखोमी सध्या वाढली आहे। बाया सरसावून दंडुका त्यांनी हाती घेतलाय। तोंडात मगरूरची भाषा, आमचंच इथं राज्य, आम्ही सांगेल ते तुम्ही ऐकलंच पाहिजे। सगळी मूर्ख माणसं, पडवा त्यांना, घ्या त्यांना आतमध्ये, बसव गाडीत, हाल दोन काठ्या, अशी आमच्या पोलिसांची मर्दुमकी। कुणाविरुद्ध? तर सामान्य नागरिकाविरुद्ध। शिवीगाळ कुणाला? साधारण माणसाला। मस्तीची भाषा कुणाविरुद्ध? तर पत्रकार छायाचित्रकारांविरुद्ध। कारण काय? तर ही लोक काय करू शकतात? एखादं निवेदन देऊ शकतात। अशी निवेदनं आम्ही रोजच खिशात घालून हिंडतो असा आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा आविर्भाव झालाय। बंदोबस्ताचा बाऊ करायचा आणि लाठ्या उगारण्याचा उद्योग अशीच कर्तबगारी। मग ती पालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषद अध्यक्ष निवड। पोलीस छावणीचं स्वरूप आणायचं, कमांडो पथक बरोबर घ्यायचं आणि काही किरकोळ निमित्त मिळालं की लोकांवर कमांडो सोडायचे। त्यांनी मिळेल त्याला, दिसेल त्याला धुवायचं, धमकवायचं, जरब बसवायची। कमांडोचं काम, कर्तव्य, जबाबदारी काय? ही काय मिलिटरी आहे? शहरात कुठले युद्धाचे प्रसंग उभारलेत का? नाहीत। दिसून येते ती पोलिसांची अधिकारी वर्गाची खोमखोमी। आता अशी खोमखोमी फक्त ठराविक ठिकाणीच, इतर ठिकाणी सामंजस्याची भूमिका, शांततेला बाधा पोचेल याची काळजी, जिथे फक्त आपलीच चालेल अशी खात्री, तिथं पोलिसांची, त्यांच्या अधिकाऱ्यांची अक्षरशः दंडेलशाही। या विरुद्ध आता जनमत प्रक्षुब्ध होत चाललंय। कायदा सुव्यवस्थेचा विनाकारण बाऊ केला जातोय। वातावरण बिघडवण्यास पोलिसांचीच ही मर्दुमकी कारणीभूत ठरते। अपवाद समजू शकतो, पण अलीकडे या प्रकारात वाढ होत चालली आहे। कमांडोज हे अनाकलनीय ठरतायत। कुणालाही अडवा, चौकशी करा, दम भरा, अर्वाच्य भाषा वापरा, असा या कमांडोंचा खाक्या। अंगावर वर्दी चढली म्हणजे आपलंच राज्य इथं निर्माण झालं असा या कमांडोंचा समज दिसून येतो। अशीच यांची भावना झाली असेल तर कुठेतरी प्रशिक्षणात त्रुटी राहिल्याचं उघड होतं। अशा या दंडेलशाहीला आवर घालण्याची वेळ जरूर आलेली आहे। कोणत्याही परिस्थितीत कारवाईचे काही संकेत हे नक्कीच आहेत। आपण कोणीतरी आहोत
अशी हवा डोक्यात गेलेली पोलीस दलातील ही लोक दिसला व्यक्ती की बदड त्याला, कर शिबिकाळ, घे दमात असा पवित्रा राखणार असतील तर उद्या कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस दलात एवढं सगळं बळ एकवटलं असेल, हात पाय दंडुका शिरशिरत असेल, तर इथं अवैध धंद्यांचं क्षेत्र त्यांच्या कार्याला आव्हान देणारं असंच आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत, पोलिसांचीच घरं फोडली जात आहेत, तिथं हे सळसळतं रक्त उपयोगी येत नाहीये का? शहरात अशी बरीच संवेदनशील ठिकाणं आहेत, तिथे आमचे असे कर्तबगार पोलीस अधिकारी, त्यांचं सतर्क पोलीस दल, कमांडो पथक शांतता, जरब, भीती निर्माण का करू शकत नाहीये? गुंडागर्दी, झुंडशाहीची उदाहरणं या शहराला नवीन नाहीयेत. तिथं अशा प्रकारच्या बंदोबस्ताचा फंडा का उपयोगी येत नाही? का फक्त सामान्य जन, पत्रकार अशा मंडळींनाच दमात घेण्याचा प्रकार चाललाय का? आयुक्त साहेब, आता तुम्हीच या साऱ्या प्रकरणात लक्ष घालावं. कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीचं कर्तव्य कसं पार पाडावं, सामान्य जनांशी कशी वर्तवणूक असावी याचे काही संकेत पाळले जावेत, हीच खरं म्हणजे सोलापूरकरांची अपेक्षा आहे.